माशे आसांदे मटण आसांदे वार खावचो आसांदे नासांदे एक तरी भाजी जेवणाक लागता. जास्तीत जास्त पालेभाजी असतात. आज मी केले लाल पाल्याची भाजी. एक कढई घेतलं, त्याच्यात घातलं तेल, फोडणीक घातलं लसूण, उभी चिरून मिरची, बारीक चिरून 2 कांदे. पालेभाजीक जरा कांदो जास्त लागता. आणि आता अशो कोवळे असत हो एकदम कुलकुलीत. वरसून घातले हळद, मस्त स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले पालेभाजी आळता लगेच, त्यामुळे अगोदर मीठ घालता कामा नये. व्यवस्थित ती कडल्यात घातलास काय मस्त परतायचे आणि मग मीठ घालायचं, नाहीतर ना ती हमखास खारट होतं. हे ठरलेलं असतं. पालेभाजीचो ह्योच गोंधळ असतो. खूप जणांना हॉटेलात सुद्धा देताना खारट देतात. कारण काय, तर पातेल्यात घातल्या किंवा कढईत घातल्या मीठ घालतात. मग ती आळली ना की तर मीठ जास्त होतं. आता किती खोबरा घातलास तरी मीठ जाणार नाही, खारट खटवणी. म्हणून खंयच्योही पालेभाज्यो करताना पूर्ण त्यो आळ्यो की नंतर मीठ घालायचं आणि झाकून शिजवून घ्यायची. अप्रतिम चव, मस्त शिजली. ह्याच्याबरोबर नुसतो भात पण जेवचो, एकदम भारी लागतं. आणि आम्ही कोकणकर, त्यामुळे आमच्याकडे नारळ भरपूर, खोबऱ्याची आवड, भरपूर खोबरा घालायचं, एकदम भारी लागतं. अशी भाजी करा, खावा. आवडतली तुमकां आणि आवडल्या चॅनल